16. टाइप नंबर 16 का हो सर. आणि लेक्चर नंबर किती आहे? 14. 14. आणि टाइप नंबर 16. हा जो टाइप आहे तो टाइप असा आहे, इंटिग्रेशन ऑफ आपल्याला काही सबस्टिट्यूशन करावं लागतात. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वायर प्लस ए स्क्वायर अगर गिवन है या में एक्स स्क्वायर माइनस ए स्क्वायर गिवन है या में ए स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर गिवन है, अशा ठिकाणी सबस्टिट्यूशन करावं लागतं. आता काय सबस्टिट्यूशन करणार? नीट ऑब्झर्व करा. प्लस साठी आपल्याकडे एकच आयडेंटिटी, प्लस के लिए आइडेंटिटी क्या बच्चों? एक्स स्क्वायर प्लस ए स्क्वायर, मतलब 1 प्लस tan स्क्वायर थीटा 1 प्लस कॉट स्क्वायर थीटा, बराबर है. तो हम x की जगह पे क्या सब्स्टिट्यूशन कर सकते हैं? ए tan थीटा और x इज इक्वल्स टू ए कॉट थीटा, बराबर आहे. मग मला सांगा तसंच आपण एक्स स्क्वायर माइनस ए स्क्वायरला काय सब्स्टिट्यूशन करू शकतो? एक्स स्क्वायर माइनस ए स्क्वायर, तो क्या सब्स्टिट्यूशन कर सकते बच्चों? आयडेंटिटी काय लागेल? सेक्स स्क्वायर थीटा -1 आणि कोसेक स्क्वायर थीटा -1, म्हणजेच पुट एक्स इज इक्वल्स टू ए सेक थीटा और एक्स इज इक्वल्स टू ए कोसेक थीटा. नेक्स्ट आइडेंटिटी बच्चों, ए स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर. तर नीट विचार करून सांगा इथे कोणती आइडेंटिटी लागेल? कौन सी आइडेंटिटी लगेगी बच्चों यहाँ पे? ए स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर की जगह पे क्या सब्स्टिट्यूट कर सकते हो आप? पुट एक्स इज इक्वल्स टू ए व्हाट साइन थीटा और एक्स इज इक्वल्स टू ए कॉस थीटा. इथपर्यंत कळालं का? बघून घ्या. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? ट्रिग्नोमेट्रीच्या ज्या बेसिक आयडेंटिटीज असतात त्यांचा वापर करून आपण सब्स्टिट्यूशन डिसाइड केले. कळालं सगळ्यांना? एव्हरीवन? निखिल, अंश, अथर्व, हो सर. शुभम, रोहन, Yes, sir. प्रिया, वैभव, वेदांत, Yes, sir. सब. सर तुम्ही कोणत्या बेसिसवर तिथं ती आयडेंटिटी म्हणजे ते सबस्टिट्यूट करताय? म्हणजे ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी एक्स एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे तिथं टॅन थीटा का वर सबस्टिट्यूट केलं? टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1च आयडेंटिटी आहे ना आपल्याकडे. दोघातनं ए स्क्वेअर जर कॉमन काढलं आयडेंटिटी काय तयार होते बेटा? 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. येस. चला टाइप नंबर 16 चे सबस्टिट्यूशन लिहून. सर पुढच्या वीक मध्ये टेस्ट आहे का? खबर कुठं जायचंय तुला? नाही, पुढच्या वीक पासून सुरू होणार ना. हो ना, मग टेस्ट आहे. इथून पुढे फक्त टेस्ट आणि टेस्टच. बघा सीबीएसई ची बॅच आहे माझी, त्या मुलांना म्हटलं होतं मी अभ्यास करा. त्यांना वाटलं ह्या वर्षी पण एक्झाम नाही होणार. बघा गव्हर्नमेंटने कसा बॉम्ब टाकला. 2 एक्झाम होणार त्यांची. हो सर. मग फसले की नाही? म्हणून मी म्हणतो आपण रेडी राहायचं, सगळं तयार करून ठेवायचं.
झालंय का सबस्टिट्यूशन नोट डाऊन? Yes. हो सर. ओके. एक्झाम्पल घेऊया. तुझं डाऊट सेशन मध्ये एक्झाम्पल विचारला होता शिव, तर तो ह्या टाईपने स्टार्ट होतो. तर सगळ्यांनी एक्झाम्पल द्यायचं. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, I is equals to integration of x square upon a square minus x square raised to power 3 by 2 raised to power 3 by 2 into dx. नीट ऑब्झर्व करा, इथे कोणती आयडेंटिटी लागेल मुलांना? जर आपण एक्सच्या ठिकाणी बघा बरं का, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आयडेंटिटी कोणती लागेल मुलांना? ए साइन True. थीटा वाली, बरोबर आहे. पुट एक्स इज इक्वल्स टू, आपण काय करतो मुलांना, ए साइन थीटा, बराबर है बच्चों. अब मुझे बोलो बच्चों, यहाँ से साइन थीटा की वैल्यू क्या मिलेगी हमें? साइन थीटा इज इक्वल्स टू एक्स अपॉन ए, और थीटा इज इक्वल्स टू व्हाट बच्चों? थीटा इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स बाय, अभी भी दिस एवरीवन इथपर्यंत कळालंय सगळ्यांना? Yes sir. आता नीट ऑब्झर्व करा, आपण जेव्हा सबस्टिट्यूशन करतो आपल्याला डिफरन्शिएट करावं लागतं. तर एक्स ला डिफरन्शिएट करा, dx इज इक्वल्स टू ए इंटू साइन थीटाचं डिफरन्शिएशन काय मुलांना? कॉस थीटा इंटू डी थीटा. यहाँ तक समझ में आया सबको? Yes sir. नेक्स्ट, इंटिग्रेशन ऑफ एक्सच्या ठिकाणी आपण ए साइन थीटा सबस्टिट्यूट करतोय, तो सबस्टिट्यूट करा, ते होईल ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्सच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करतोय? ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा होल रेज टू पॉवर 3 by 2 इंटू dx च्या ठिकाणी काय सबस्टिट्यूशन करतो मुलांना आपण? ए कॉस थीटा इंटू डी थीटा. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? इथपर्यंत कोणाकडे डाऊट? इथपर्यंत कोणाकडे डाऊट आहे का? No sir. आता मला सगळ्या याच्यातनं काय कॉमन निघतो दोघांमधनं? ए स्क्वेअर, बरोबर आहे की नाही? मग ए स्क्वेअर कॉमन काढताना, पण तो बाहेर निघाल्यानंतर त्याचा पॉवर किती होईल मुलांना? ए क्यूब इंटू साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस थीटा इंटू डी थीटा अपॉन ए स्क्वेअर कॉमन काढतो आपण कशातून? त्या ब्रॅकेट मधून, तर तो ए स्क्वेअर रेज टू पॉवर किती होईल मुलांना? 3 by 2, बराबर है. इन ब्रैकेट क्या बचेगा बच्चों? 1 माइनस साइन स्क्वायर थीटा होल रेज टू पॉवर 3 by 2, बरोबर आहे. मग इथे काय काय कॅन्सल होतं बघा, ए स्क्वेअर स्क्वेअर गेट कॅन्सल, बरोबर आहे. मग इक्वेशन काय तयार होईल मुलांना? ए क्यूब, तर ए क्यूब इंटू साइन स्क्वायर थीटा इंटू कॉस थीटा इंटू डी थीटा अपॉन ए क्यूब 1 माइनस साइन स्क्वायर थीटा क्या बनेगा बच्चों? 1 माइनस साइन स्क्वायर थीटा क्या बनेगा? कॉस स्क्वायर थीटा. और कॉस स्क्वायर को कैसे लिखेंगे बच्चों अपन? कॉस थीटा का होल स्क्वायर, होल रेज टू पॉवर कितना बच्चों? 3 by 2. तर इथे पण 2 2 कॅन्सल होईल, म्हणजे काय होईल मुलांना तिथे? कॉस क्यूब. मग इथे ए क्यूब गेट कॅन्सल, इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वायर थीटा इंटू कॉस थीटा इंटू डी थीटा अपॉन कॉस क्यूब थीटा. तो कॉस थीटा स्क्वायर गेट कैंसल, साइन स्क्वायर अपॉन कॉस स्क्वायर क्या बन जाएगा बच्चों? इंटीग्रेशन ऑफ tan स्क्वायर थीटा इंटू डी थीटा. tan स्क्वायरचं इंटिग्रेशन कसं काढतो सांगा? tan स्क्वायरला काय लिहितो मुलांना आपण? Six square theta minus. tan theta upon plus minus x square इंटू डी थीटा. तो sec स्क्वायर x का इंटीग्रेशन कितना बच्चों? Tan theta. व्हेरी गुड. आणि 1 चं इंटिग्रेशन किती आहे? थीटा प्लस सी. हॅपी विथ दिस एव्हरीवन? इथपर्यंत कळालं सगळ्यांना? मग I इज इक्वल्स टू टॅन ऑफ थीटाच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूशन करतो मुलांना आपण? साइन इनवर्स ऑफ एक्स बाय माइनस साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. हॅपी विथ दिस एव्हरीवन? इथपर्यंत कळालं सगळ्यांना? yes पण आता Yes, इथे sir. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक वाला कन्सेप्ट यूज होतो. काय असतं मुलांना? साइन थीटा इज इक्वल्स टू व्हॉट? अपोजिट अपॉन हायपोटेनियस.
तर ही साईड का होईल मुलांनो? अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हॅपी विथ दिस? कोणाकडे डाऊट याच्यामध्ये? हे कसं तयार केलं? नो सर. आता मला सांगा, आपल्याला इथे यात साइन इनवर्सला टॅन मध्ये कन्वर्ट करणार आहे. कसं कन्वर्ट करणार? टॅन इनवर्स ऑफ अपोजिट अपॉन ऍडजेसंट minus sine inverse of x by a plus c. Tan inverse get cancelled. Then final solution is I is equals to x upon under root of a square minus x square minus sine inverse of x by a plus c. कळालं कसं करणार? सगळ्यांना कळालं Yes, मुलांना? कोणाला डाऊट? तुमच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का? नो सर. ओके, चला हा क्वेश्चन नोट डाऊन करू. नोट डाऊन करून घे, कारण की एक क्वेश्चन तुम्हाला कळालं तर सगळे प्रश्न येऊन जातील ह्या टाईपचे. याच्यामध्ये काही इतकं अवघड नाही. तर लिहावं लागतं याच्यामध्ये. बोल. सर जर आपण इंटिग्रेशन मध्ये ऑप्शन्सचं डिफरन्शिएशन केलं आपलं क्वेश्चन भेटतो ना? प्रत्येक वेळेस तसं भेटत नाही ना बेटा. मला सांग, आता हे जे आपलं उत्तर आलेलं आहे त्याला डिफरन्शिएट करणं सोपं आहे बेटा. त्याला डिफरन्शिएट नो सर. आणि तू डिफरन्शिएट पण केलं तर तुला ह्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन नाही भेटणार ना. कळालं का? तर खूप खेळावं लागतं. काही काही ऑप्शनलाच Yes. ते काही काही प्रश्नांनाच ऍप्लिकेबल आहे, सगळ्याच प्रश्नांना नाही येते. आपण शिकणारच आहे कसं करायचं. सर स्लाइड वरती घ्या. न बघता लिहिण्याचा पण ट्राय कर. सर खाली घेऊन
डन सर. ओके, नेक्स्ट एग्जांपल करता ट्राय. हो. चलो, सगळ्यांनी ट्राय करायचं. Example number second. I is equals to integration of under root of a square minus x square. Yeah, x square minus a square. Yeah. Square minus a square upon x into dx. Right. Sir, minus a upon x. Okay. Sir, minus a upon x. Right. A upon x झालं sir minus. Answer. हा. काहीतरी चुकवलं तू. काय सबस्टिट्यूशन केलंय सांग. Sir, check केलं. x is equals to कोणती आयडेंटिटी टाकते होते a sec theta. माहित ना काय व्हॅल्यू भेटेल. theta is equals to Sir, theta is equals to sec inverse. sec x upon sec inverse of x upon a. Very good. Next, त्याला डिफरन्शिएट कर. dx is equals to a sec theta into tan theta yes. into d theta. Next, integration of under root of a square sec square theta minus a square upon a sec theta into a sec theta into tan theta into d theta. बरोबर आहे का. Yes sir. काय काय कॅन्सल होतं सर. a sec theta गेट कॅन्सल. मला सांग a स्क्वेअर अंडर रूट किती बेटा. a A आणि sec square theta minus 1 किती राहील. tan square theta. हा Tan square tan theta. square अंडर रूट किती. tan theta. Tan theta. तर tan theta into tan theta into d theta काय होईल बेटा इक्वेशन. I is equals to याला जर बाहेर काढलं तर इंटिग्रेशन ऑफ व्हॉट tan स्क्वेअर थीटा इंटू डी थीटा. tan स्क्वेअर थीटाला काय लिहू शकतो बेटा आपण. sec स्क्वेअर थीटा minus 1 इंटू डी थीटा. sec स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय बेटा. Tan theta. tan थीटा मायनस 1चं इंटिग्रेशन किती आहे. थीटा प्लस सी. I is equals to a times tan theta, the tan of sec inverse of
x by minus sec inverse of x by plus c पण कट आउट का? Yes, sir. मग याला सॉल्व कर, एक ट्रायंगल फॉर्म कर. सेक थिटा म्हणजे काय बेटा? सेक थिटा म्हणजे काय? 1 of ऍडजसंट hypotenuse upon adjacent. म्हणजे एक्स इथे हायपोटेन्यूस ऍडजसंट आहे, बरोबर आहे. मग हे काय होईल बेटा? अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, बरोबर आहे. Yes, sir. आपल्याला टॅन थिटा पाहिजे. टॅनचा फॉर्म्युला काय बेटा? टॅन Oppo- opposite tan upon adjacent. अपोजिट किती आहे? अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए मायनस सेक इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. टॅन इनवर्स टॅन गेट कॅन्सल, एने मल्टिप्लाय कर बेटा, फायनल सोल्युशन भेटेल आपल्याला. अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए सेक इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. किती जणांचं आलं हे सोल्युशन? राईजर आहे. व्हेरी गुड. कळतंय ना कसं अप्लाय करायचं? पण खूप सोपा टाईप, काहीच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, आता ही झाली सबस्टिट्यूशन खूप बेसिक. आता थोडीशी वरच्या लेवलची सबस्टिट्यूशन. आता जर आपल्याला दिलेलं मुलांना ए प्लस एक्स तर ए मायनस एक्स असं काही जर दिलेलं आपल्याला, पण सबस्टिट्यूशन काय करणार? आपल्याकडे मला सांगा 1 प्लस असा कोणता फॉर्म्युला आहे? कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे. तर एक्सच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूशन करणार आपण? ए कॉस टू थिटा. आणि मायनस वाला पण सेम फॉर्म्युला. एक्सच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूशन करणार? ए कॉस टू थिटा. देन त्याला डिफरन्शिएट कर. ही पण सबस्टिट्यूशन लिहून घ्या, ही पण सबस्टिट्यूशन मागवायची. सर टाइप 17 लिहू का? नाही नाही, त्याच टाईपमध्ये, त्याच टाईपमध्ये. आणि लगेच एक्झाम्पल ट्राय करा बरं का, जमतो का तुम्हाला. फर्स्ट एक्झाम्पल आहे आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स इंटू डी एक्स, राईट. सगळ्यांनी ट्राय करायचं. त्यांना डेरिव्हेटिव्ह चांगल्या प्रकारे येत नाही, ते संध्याकाळी दुपारी जी बॅच असते 4 ते 5 त्या मॅचमध्ये बसून समजून घेऊ शकतो. तर कॉट थिटा येते. फायनल आन्सर. काहीतरी चुकवतोय बेटा. नाही येते का? चल सांग कसं करणार निखिल. स्टेप नंबर फर्स्ट. Put x equals to a cos theta 2 theta. हम्म. हम्म.
बरोबर आहे. येस सर. नेक्स्ट त्याच्यानंतर x ला डिफरन्शिएट कर. dx इज इक्वल्स टू a इंटू कॉस टू थीटाचं डिफरन्शिएशन सांग बेटा. मायनस साइन टू थीटा इंटू 2 इंटू डी थीटा. बरोबर बेटा. येस सर. मग त्याच्यानंतर काय करणार. त्याच्यानंतर काय करणार. रिप्लेस करणार तिथे. इंटिग्रल कसं चेंज होणार. इंटिग्रेशन ऑफ a प्लस एक्सच्या ठिकाणी a कॉस टू थीटा अपॉन a मायनस a कॉस टू थीटा इंटू मायनस 2a इंटू साइन टू थीटा इंटू डी थीटा. इथपर्यंत काय डाऊट बेटा. न्यूमरेटर मधनं काय कॉमन निघतो बेटा. a ब्रॅकेट मध्ये करेल 1 प्लस कॉस टू थीटा अपॉन a 1 मायनस कॉस टू थीटा मायनस 2a इंटू साइन टू थीटा इंटू डी थीटा. काय काय कॅन्सल होतं बेटा इथे. ए गेट कॅन्सल. 1 प्लस कॉस टू थीटाचा फॉर्म्युला सांग बेटा. 2 कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 2 साइन स्क्वेअर थीटा. 2 गेट कॅन्सल मायनस 2a आणि साइन टू थीटाचा फॉर्म्युला 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा इंटू डी थीटा. स्क्वेअर रूट काढून टाक बेटा. काय होईल मग. कॉस थीटा अपॉन साइन थीटा इंटू मायनस 4a साइन थीटा इंटू कॉस थीटा इंटू डी थीटा. काय काय कॅन्सल होईल बेटा. साइन थीटा गेट कॅन्सल. बरोबर आहे. बरोबर आहे का. येस सर. काय कॉमन निघतं बाहेरचा. -4a cos स्क्वेअर थीटा. -4a कॉन्स्टंट नंबर बाहेर काढली. इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर थीटा इंटू डी थीटा. कसं काढतो कॉस स्क्वेअरचं इंटिग्रेशन. कॉस स्क्वेअरला काय लिहितो बेटा आपण. 1 प्लस कॉस थीटा 2 थीटा. 1 प्लस कॉस टू थीटा अपॉन 2. बरोबर आहे का. येस सर. 2 गेट कॅन्सल. तो 2 मायनस 2a. 1चं इंटिग्रेशन सांग बेटा. थीटा आणि कॉस टू थीटाचं इंटिग्रेशन साइन टू थीटा अपॉन 2. बरोबर आहे. बरोबर आहे का. थीटाची व्हॅल्यू Yes. किती बेटा. हाफ टाइम्स कॉस इनवर्स ऑफ हाफ टाइम कॉस इनवर्स ऑफ एक्स बाय. बरोबर आहे. आणि नेक्स्ट सेम इयर प्लस 1/2 टाइम्स साइन ऑफ 2 इंटू थीटा 1/2 टाइम्स कॉस इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. इथपर्यंत काय आलं बेटा. हा 2 आणि बाहेरचा 2 गेट कॅन्सल. तर फायनल सोल्युशन काय भेटणार. मायनस ए कॉस इनवर्स ऑफ एक्स बाय मायनस ए टाइम्स. आता मला सांगितलं 2 गेट कॅन्सल झाला तर काय राहिलं बेटा. साइन ऑफ इन ब्रॅकेट कॉस इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. मला सांग कॉस इनवर्सला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं. कॉस मध्ये. कसं करणार. साइन इनवर्स मध्ये. ट्रायंगल मेथड. इथे काय झालं. ए हे झालं अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सबस्टिट्यूट कर. मग काय होईल. मायनस ए कॉस इनवर्स ऑफ एक्स बाय मायनस ए साइन इन ब्रॅकेट साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन अपॉन किती बेटा. ए प्लस सी साइन इनवर्स गेट कॅन्सल. फायनल सोल्युशन भेटलं. आय इज इक्वल्स टू मायनस ए कॉस इनवर्स ऑफ एक्स बाय मायनस ए अंडर रूट ऑफ ए गेट कॅन्सल. फक्त करेल अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. आला बेटा. सगळ्यांना का आला ना. टाईप खूप सोपा टाईप आहे. नाही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज आहे काहीच नाही. जे दिलेलं ते वापरा. पटकन सोल्युशन येईल तुम्हाला एका फटक्यात.
कोणाला डाऊट या टाईप मध्ये? सर एकदा ते स्लाइड 3 स्टेप झाल्यानंतर तिसरी स्टेप मध्ये ते साइन कॉस कसा फॉर्म्युला काय 1 प्लस कॉस टू थिटा. तिथं नाही ते इंटू मध्ये -2 × 2 साइन थिटा कॉस थिटा साइन टू थिटाचा फॉर्म्युला काय? हा काय साइन टू थिटाचा फॉर्म्युला? 2 साइन थिटा इन द कॉस. मग मी दुसरं काहीच नाही केलं ना, बरोबर आहे का? हो चला चेक करून घ्या आणि लिहून घ्या. आता आपलं फक्त राहिलेलं आहे पार्शियल. पार्शियल झाल्यानंतर आपण हाच टॉपिक पुन्हा एकदा शिकणार. सेम, कोणतीही गोष्ट वेगळी नाही, पण त्याच्यात टाईप वाईज नाही शिकणार, त्याच्यात पूर्ण एकत्र शिकणार. मग तेव्हा तुमची रिव्हिजन किती चांगली झालेली आहे कळेल. आपला टॉपिक स्टार्ट होईल डिफायनाइट इंटिग्रल. डिफायनाइट स्टार्ट झाल्यानंतर मग आपण जाणार ऍप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रल, मग डिफरन्शियल इक्वेशन, मग जाणार आपण कोनिक सेक्शन, आणि मग जाणार आपण प्रोबॅबिलिटी. म्हणजे आपल्याला 3 महिन्याला 2-3 महिने. आणि मी काय करतोय आता, मी कालपासून एक गोष्ट स्टार्ट केली की शॉर्टकट्स जे आहेत त्याचे छोटे व्हिडिओ बनवणं स्टार्ट केले, आणि छोटे कॉन्सेप्ट जे आहेत त्याचे पण व्हिडिओ बनवणं स्टार्ट करतोय मी. तर मी अशा खूप साऱ्या व्हिडिओ तयार होतील, त्याची प्लेलिस्ट मी तुम्हाला एकदाच देऊन टाकेन. तर तुम्हाला एखादा पॉईंट येत नाही बाबा, आता एखाद्याला समजा यू व्ही रूल नाही माहिती, एखाद्याला यू अपॉन व्ही रूल नाही माहिती, एखाद्याला डिटर्मिनंट कसं काढायचं ते नाही माहिती, एखाद्याला ऍडजॉइंट कसं काढायचं ते नाही माहिती, एखाद्याला बऱ्याचशा गोष्टी नाही माहिती. अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत मी त्याच्यामध्ये कव्हर करणार, आणि अशी प्लेलिस्ट स्टार्ट करणार मी तुमच्यासाठी. फक्त एवढे तुम्ही अभ्यास करा, पण थोड्या दिवसानंतर होल सिलेबसच एक्झाम घेणार. कारण की जेवढी प्रॅक्टिस मला करून घेता येईल तुमच्याकडनं, मी तेवढी ट्राय करतो. मला वाटतं की आपल्याला एक 4 ते 5 महिने पुन्हा भेटतील रिव्हिजन करायला. आपण पुन्हा पहिल्यापासून सगळं शिकणार. झालंय का नोट डाऊन? येस सर. ओके. एक एक्झाम्पल आता ट्राय करा, आणि बाकीचे एक्झाम्पल होमवर्क साठी करा. ठीक आहे. एक एक्झाम्पल आता करायचंय, बाकीचे सगळे एक्झाम्पल होमवर्कला ट्राय करायचे. एक्झाम्पल फर्स्ट, 1 अपॉन एक्स स्क्वेअर अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आता इथे ए ची व्हॅल्यू किती आहे? 1, तर 1 सबस्टिट्यूट करायची. सेकंड एक्झाम्पल, 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर चा क्यूब. थर्ड एक्झाम्पल आहे अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. फोर्थ एक्झाम्पल आहे 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होल रेज टू पॉवर 3/2. फिफ्थ एक्झाम्पल है 1 अपॉन एक्स स्क्वेअर अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. सिक्स्थ एक्झाम्पल है अंडर रूट ऑफ ए मायनस एक्स अपॉन एक्स इंटू डी एक्स. 6 एक्झाम्पल आहेत, 6 पैकी एक आता करायचं, आणि 5 एक्झाम्पल जे होमवर्कला ट्राय करायचे.
अंश समझ में आएगा बेटा? यस सर. बहुत इजी टाइप है, बस प्रॉपरली उसे ये करो. सर ए ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट करायची. हा वन करायची, कारण की तिथे ए दिलेलाच नाही ना आपल्याला. काही नाही म्हणजे काय असणार तो वन. ओके सर.